नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही असा प्रश्न नेहमी पडत आहे की आम्ही दररोज ऑफिसला जातो, आमचं रुटीन एकदम ॲक्टिव्ह आहे, तरी पण आम्हाला एनर्जी नसल्यासारखं, ताकद नसल्यासारखं वाटतं किंवा फ्रेश फील नाही होत. तर तुम्ही जर यातले असाल तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठीच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या 3 गोष्टी या एकदम ईझी टू फॉलो 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता आणि दिवसभर एक ॲक्टिव्ह आणि फ्रेश राहू शकता. तर जास्त टाईम वेस्ट न करता आपण फर्स्ट पॉईंटवर जंप करूयात. तर ज्यातला सर्वात पहिला पॉईंट म्हणजे टेक ब्रेक्स. म्हणजे जे पण तुमचं रुटीन आहे दिवसभराचं, जिथे तुम्ही काम करता, जे डेस्कवर तुम्ही काम करता, तर तिथे तुम्ही तर 1 तासानंतर किंवा 60 ते 90 मिनिटानंतर एक ब्रेक घेतला पाहिजे. अगदी काहीही ब्रेक असेल, तो पाणी पिण्यासाठी असेल किंवा एक छोटासा वॉक करण्यासाठी, एक 5 ते 10 मिनिटं वॉक करण्यासाठी जर तुम्ही तो ब्रेक घेत असाल किंवा कोणाशी बोलण्यामध्ये जर तुम्ही तो टाईम इन्व्हेस्ट करत असाल, तर ही गोष्ट नक्कीच खूप चांगली आहे. अशावेळी तुमचं ब्रेन, तुमचं माइंड जे आहे ते एकदम रिफ्रेश होतो आणि अजून नवीन ऊर्जाने तो कामाला परत तयार होतो. तर ही छोटे छोटे ब्रेक्स जर तुम्ही तरी 1-2 तासाला जर तुम्ही घेतले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुमचं टिफिन आहे, तर तो टिफिन जो आहे तो तुम्हाला फिक्स करायचा आहे. तर नेहमी इंडियन टिफिन जो असतो आपला कॉर्पोरेट्सचा, जे ऑफिसमध्ये काम करतात त्या लोकांचा टिफिन जो असतो त्यामध्ये एकतर चपातीच असेल किंवा कोणती भाजी असेल किंवा फक्त जास्त प्रमाणात राईस असेल. तर चपाती आणि राईस या 2च गोष्टी मोस्टली आपण टिफिनला नेत असतो आपल्या देशात. तर ही गोष्ट जी आहे ती तुम्ही इथं थोडं बॅलन्स करायचं आहे. अशा वेळी तुम्ही प्रोटीन सोर्स जे आहे ते तुम्ही तिथं ॲड करू शकता. डाळ जी आहे ती तुम्ही एक्स्ट्रा जास्त घेऊ शकता आणि राईसचे प्रमाण कमी करू शकता. किंवा जे पनीर असेल, सोयाच्या ज्या वड्या असतात, सोया चंक्स ते असेल किंवा चिकन असेल किंवा मोडरेली कोणतेही कडधान्य असेल, या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या डब्यात नेऊ शकता. जेणेकरून प्रोटीन पण बॅलन्स होईल आणि त्यासोबत तुम्ही सॅलड्स, गाजर, काकडी, टोमॅटो या सर्व गोष्टी तुम्ही नेऊ शकता. जेणेकरून एक ओव्हर अराउंड मॅक्रोज जे आहे ते तुम्हाला तुमच्या बॉडीला भेटेल. आणि हे सर्व मॅक्रोज तुमच्या बॉडीला जर भेटले तर नक्कीच प्रोटीनची कमतरता तुमच्या बॉडीला राहणार नाही. आता ऑब्व्हियसली पूर्ण दिवसभराचं जे रिक्वायरमेंट्स आहे प्रोटीनची, त्या तुमच्या थोड्याशा प्रोटीन जे तुम्ही डब्यात आणताय त्याने भरणार नाही. ऑफकोर्स हेही खरं आहे, पण समथिंग इज बेटर दॅन नथिंग हे आपण नेहमी म्हणत असतो. तर काहीतरी असणं हे काहीच नसण्यापेक्षा खूप चांगलं आहे. तर नक्कीच ही जी गोष्ट आहे तुमची मेंटॅलिटी इम्प्रूव्ह करेल आणि तुम्हाला दिवस पूर्ण करण्यामध्ये अजून उत्साह वाढेल नक्कीच. आणि हे तुमच्या फूडवर, तुम्ही जो डाएट घेता त्यावर खूप प्रमाणात ही गोष्ट डिपेंड असते. ओके. आणि आपली तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे की 5 ते 10 मिनिटं जी आहे ते तुम्ही जॉगिंग करू शकतात किंवा योगा असेल किंवा सूर्यनमस्कार असेल. आता स्ट्रिक्टली मी तुम्हाला जिमला जायला नाही सांगणार, कारण की ॲज अ बिगिनर या सर्व गोष्टी एकदम एकखट्टी येणं हे खूप अवघड असतं आणि खूप जण लाँग टर्मसाठी ते फॉलो नाही करू शकत. तर त्यामुळेच मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्ही सुरुवातीला जे ऑफिसनंतर असेल किंवा सकाळी उठल्या तुम्ही एक 10 ते 15 मिनिटं जॉगिंगला जा किंवा सूर्यनमस्कार करा किंवा घरच्या घरी तुम्ही योगासनं करू शकता. जेणेकरून तुमचं ऑक्सिजन इंटेक जो आहे तो नक्कीच काही प्रमाणात वाढेल आणि लाँग टर्मवर चांगल्या प्रमाणात वाढेल. जेणेकरून तुमचं जे इंटरनल हेल्थ आहे, जे तुमच्या ब्रेनमध्ये जे ऑक्सिजन कन्झम्पशन कॅपॅसिटी आहे ती नक्कीच वाढेल आणि जेणेकरून तुम्हाला आतून एक फ्रेश वाटेल आणि एक फील गुड हॉर्मोन जे असतात ते रिलीज नक्कीच होतील. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज कराल किंवा कोणताही योगा किंवा शरीरावर तुम्ही ताण देशाल तर शरीर स्वतःला रिकवर करतं. अशावेळी तुमचा जो माइंडसेट आहे तो एकदम चांगला होईल आणि एक अकम्प्लिशमेंटची फिलिंग देईल तुम्हाला की आपण काहीतरी करतोय आपलं 9 to 5 जॉबच्या व्यतिरिक्त. तर ही अकम्प्लिशमेंटची जी फिलिंग आहे ती पण तुम्हाला लाँग टर्मवर खूप फायद्याची आहे. तर या 3 बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही चेंज करू शकता तुमच्या लाईफस्टाईलमध्ये. सर्वात पहिली म्हणजे की थोडे ब्रेक घेत जा 1 ते 2 तास तुमच्या कामामध्ये. एकाच जागेवर बसणं त्याला म्हणते सेडेंटरी लाईफस्टाईल, काही हालचाल न करणं. त्यामुळे माणूस खूप आळशी होतो हे सर्वांना माहिती आहे आणि याचा आपल्या हेल्थवर पण खूप विपरीत परिणाम होतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा टिफिन जो आहे तो फिक्स करा. त्यामध्ये प्रोटीन आणि सॅलड्स जे आहे ते पण ॲड करा. फक्त कार्ब, चपाती आणि राईस या 2 गोष्टी, पांढरा भात जो आहे त्या ह्या गोष्टीच नका घेऊ. याच्यासोबत तुम्ही प्रोटीन पण ॲड करा. ओके.
तिसरी गोष्ट म्हणजे थोडीशी हालचाल करा. कोणत्याही प्रकारची जॉगिंग, रनिंग असेल किंवा योगा, सूर्यनमस्कार या सर्व गोष्टी करा. तर या 3 सिंपल इझी गोष्टी फॉलो करून नक्कीच तुमचा जो हेल्थ आहे आणि तुमचं जे फटीग जे तुम्ही एक्सपिरियन्स करता म्हणजे थकणे आणि मेंटली थकून जाणे, या सर्व गोष्टी तुम्ही नक्कीच ओव्हरकम करू शकता लाँग टर्मवर. आणि अजून एक बोनस टिप देईल मी, की दिवसभरात 3 ते 4 लिटर तुमच्या गरजेनुसार पाणी पीत राहा. जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही आणि स्ट्रेस लेवल्स जे आहेत तुमच्या बॉडीचे कमी होईल. तर या बेसिक 4 गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही फॉलो करा. आणि तुम्हाला फिटनेसबद्दल काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता, कमेंट सेक्शनमध्ये, आणि मी ते क्लिअर करायचा नक्कीच प्रयत्न करेल. तर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.